महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पावसाचा जोर ओसरला असला तरीही श्रीवर्धनमध्ये समुद्राला मोठे उधाण। धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून समुद्राचे पाणी उलटले। श्रीवर्धन परिसरात पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील अमावस्येनंतर असलेल्या द्वितीयेला समुद्राला मोठे उधाण आल्याचे पाहायला मिळाले। सध्या समुद्र शांत झाला असला तरीही श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती लाटा जोरजोराने आपटत होत्या व पाणी उंच उडत होते, तर काही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी उलटल्याचे देखील पाहायला मिळाले। समुद्रात होत असलेली मानवनिर्मित अतिक्रमणे यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत असलेली पाहायला मिळत आहे। श्रीवर्धनमधील जीवना बंदर येथे समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दगड ओतून जेटीचे बांधकाम करण्यात येत आहे। सदरच्या बांधकामासाठी समुद्रामध्ये भराव ओतल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे। समुद्राला पूर्ण ओहोटी असताना देखील पाणी खूप मागे जाताना दिसत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे, कारण भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाताच येत नाही। लाटा खूप मोठ्या प्रमाणात धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती आपटत असल्यामुळे भरतीच्या वेळेत पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर उतरता येत नाही। मागील वर्षी याच गंभीर समस्येमुळे गणेश विसर्जनात देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता, कारण श्रीवर्धनच्या प्राचीन परंपरेप्रमाणे गणपती विसर्जनासाठी आणल्यानंतर वाळूवरती गणपतीचे पाठ ठेवून आरती करण्यात येते व त्यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते। परंतु विसर्जनाच्या वेळी ओटी असून सुद्धा पाणी मागे जात नसल्यामुळे नागरिकांना मागील वर्षी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती गणपती ठेवून विसर्जन करावे लागले होते। त्यातच समुद्र किनाऱ्यावर उतरण्यासाठी बांधण्यात आलेल्या रॅम्पवरती उतार जास्त असल्यामुळे गणपतीच्या हातगाड्या देखील नागरिकांना खाली नेता येत नाहीत। ज्या ठिकाणी किनाऱ्यावर उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या होत्या त्या देखील लाटांनी पूर्णपणे उखडून गेलेल्या आहेत व त्या ठिकाणी देखील उतरणे अवघड होऊन बसते। त्यामुळे यावर्षी देखील गणेश विसर्जनाच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे। तरी प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी सदर पायऱ्यांचे काम करून घ्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।